मुंबईतील विद्याविहारमध्ये एका कार्यक्रमात आरएसएसचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी एक वादग्रस्त विधान केलंय। मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही, असं मोठं विधान भैयाजी जोशी यांनी केलेलं आहे। मुंबईमध्ये अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही, असं विधान केल्यामुळे नवा वाद पेटलेला आहे। वाद पेटल्यानंतर भैयाजींची प्रतिक्रिया समोर आली आहे। जोशींनी आपल्या वक्तव्यावरून गैरसमज केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे। भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। त्या घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे। त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं। महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही। स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा राहते की बाहेरून येणारी व्यक्ती आपल्या भाषेबरोबरच मराठी भाषा त्यांनी समजून घ्यावी, त्याचं अध्ययन करावं, ती शिकावी। एक सांस्कृतिक दृष्टीने एक समृद्ध अशी ही आपली मराठी भाषा आहे, ती अनेकांनी अभ्यासावी अशीच आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालेला आहे। त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विधानावरती सविस्तर भूमिका मांडलेली आहे। भैयाजी जोशी यांच्या विधानाचा त्यांनी निषेध केलाय। जोशींच्या या विधानामागे राजकीय कारण दडल्याचाही उल्लेख राज ठाकरे यांनी केलेला आहे आणि यावरून भाजपाला सवाल केले। पाहूयात नेमकं ट्विट काय। तर देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यामध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान, या सगळ्यांबद्दल भैयाजी जोशींना माहिती नसेल असं अजिबात नाही, पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधानं करायची यांचं कारण काय? भैयाजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईमध्ये करून दाखवावं आणि भैयाजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? उद्या समजा संघाचं सोडाच तर इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता। भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान जोशींनी सोडावं। या असल्या काड्या घालून, अर्थात राजकीय हेतू असल्याशिवाय हे होणं नाही। नवा संघर्ष आपण उद्याला आणत आहोत हे जरूर ध्यानात ठेवावं। बाकी सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याला बोलूच। आपण राज ठाकरेंनी नेमकं काय ट्विट केलंय ते आपण बघितलं। तर भैयाजी जोशींच्या विधानानंतर मविया चांगलीच आक्रमक झालेली आहे। मविया नेत्यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकावरती जात अभिवादन केलेलं आहे। भैयाजी जोशींवरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, त्यांनी माफी मागावी अशी मागणी यावेळेला मवियाने केलेली आहे। अधिवेशनात सुद्धा याचे पडसाद उमटताना दिसत आहेत। पण त्यांनी किती प्रयत्न केले तरी मुंबई, मराठी माणूस, महाराष्ट्र हे नातं त्यांनी किती विष कालवलं तरी तोडू शकत नाही। आमचं म्हणणं आहे, प्रथम मराठी, बाकी सगळं नंतर। खरं तर भैयाजी जोशी जे बोललेत की मुंबईमध्ये गुजराती भाषेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे, आम्ही तर याचं उत्तर द्यायला काय हे नाही, पण आम्ही याचा विरोध त्या ठिकाणी करतो। पण याचं उत्तर जर कोणाकडनं मागायचं असेल ते आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं आपण मागितलं पाहिजे। महानगरपालिका येत आहेत, त्या भागामध्ये गुजराती लोकसंख्या जास्त आहे, तिथली मतं आपल्याला मिळावी यासाठी आता शाब्दिक खेळ सुरू झालेले आहेत। मराठी नाही बोलायचं आता। केम छो, ढोकळा, फाफडा, जलबी, आता आपल्याला मराठी नाही, बटाटा वडा, वडापाव वगैरे नाही बोलायचं। आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं। आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला, कारण का गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली, ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल, कालांतराने दहिसरची भाषा होईल, कालांतराने अंधेरीची भाषा होईल।
आणि फक्त दादर मराठीची, म्हणजे आम्ही फक्त दादरपुरते मर्यादित राहणार हो. थँक्यू भैयाजी जोशी, मराठी माणसांना जागा करून दिलं. मुंबईमध्ये घाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही, असं एक द्वेषाचं, आता त्याला गोमूत्र म्हणायचं काही काय कळत नाही मला, पण शिंपडून गेले. याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा अजेंडा आहे, भाजपचा छुपा अजेंडा आहे. ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत. काल ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर काय करताय, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतायत, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे. मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मुंबईची भाषा असेल या महाराष्ट्राची भाषा असेल ही मराठीच आहे, ही सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं आणि ह्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे. अन्यथा जसं अबू आझमीवर आम्ही कारवाई मागत आहोत, जशी कोरटकरवर मागत आहोत, सोलापूरकरवर मागत आहोत, तशी सुरेश जोशी यांच्यावर देखील म्हणजे भैयाजी जोशीवर देखील कारवाई ही झालीच पाहिजे. ह्याच्यावर आम्हाला महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, जर ते खरोखर या मातीचे असतील, जर खरोखर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि आपले हित बघत असतील, त्यांचं वक्तव्य काय, त्यांचं उत्तर काय, ह्याची आम्हाला अपेक्षा आहे. तर भैयाजी जोशींच्या या वक्तव्यावरती सत्ताधारी नेते नेमकं काय म्हणतात ते सुद्धा आपण बघूया. सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही. तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे, इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. घाटकोपरच्या एका विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणामध्ये गुजराती भाषिक वर्ग राहतो आणि स्वाभाविकपणे तो गुजराती भाषिक वर्ग आपसात बोलताना त्यांच्या गुजराती भाषेत बोलेल. एवढं आणि एवढंच त्या विधानाचा अर्थ आहे. पण या विधानाचा अर्थ पूर्णपणे त्या विधानाला विच्छेदन करून, तोडून मोडून प्रस्तुत केलं गेलं. हा देश सर्वांचा आहे, ही मुंबई सर्वांची आहे. फक्त आपण एक भाषिक प्रांत असं कुणाला म्हणू शकत नाही. बंगालमध्ये आपले लोक राहतात, कर्नाटकामध्ये राहतात, गोव्यात राहतात, गुजरातमध्ये राहतात, पंजाबमध्ये राहतात. याचा अर्थ तिथं मराठी माणसाने जाऊ नये असं नाहीये. तर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक माणसाला येण्याचा अधिकार आहे. परंतु तुम्ही मराठीला डावलून काही करायचा प्रयत्न केला किंवा मराठीचा द्वेष करायचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर दिलं जाईल, अशी आमची सुद्धा भूमिका आहे.